देख रहे हैं सक्षम भारत टीव्ही। ज्याप्रमाणे आता आपली जी पिढी आहे ते फक्त म्हणत असतात की पंढरपूर मधलं जे मंदिर आहे ते बुद्धाचं मंदिर आहे किंवा तिरुपती बालाजी जे मंदिर आहे ते आधी बुद्धाचं होतं, तर आपली येणारी पिढी ही नाही म्हणाली पाहिजे की हे बोद्धगयामधलं जे बुद्ध विहार आहे ते आधी आमचं व्हायलाच पाहिजे। मी तर म्हणते आता सर्वांनी जागे होऊन जायला पाहिजे। मरतील आज दिवस कधीतरी मरण येणार आहे आणि तिथे जर मेलो तर चांगलीच गोष्ट आहे। आंदोलन जो चल रहा है वो इसके पहले भी काफ़ी सालों से वो चल रहा है, लेकिन अभी इस बार जो आंदोलन है वो तो एकदम मुक्त होते ही रहेगा। सुरू केलेला आहे आता हे बौद्ध महाबोधी विहार आंदोलन हे काही आता भारतापुरतं मर्यादित राहिलेलं नसून हे आंदोलन पूर्ण इंटरनॅशनल लेवलवर महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त होणे काळाची पाहिजे, कारण ऐतिहासिक वस्तूंवर ब्राह्मण आपल्या आणि हिंदू धर्मावरील जे काही देवी देवता आहेत यांचं आडंबन लावून अवलंबन करून ते त्याच्यावर अतिक्रमण करण्याचा हा त्यांचा सदोदित प्रयत्न असतो। इकडे दाखवतात एक करतात एक भंतेजी नकली सोडलेले आहेत, भंतेजी राहून त्या बुद्ध विहारामध्ये जी कमिटी आहे ते सगळे नकली भंतेजी भरलेले आहेत। जय भीम जय भारत। सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही SB TV मध्ये स्वागत करतो। जसं आपल्याला माहितच आहे की महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलन जो आहे हा कित्येक दिवसापासून बोद्धगयाच्या विहार परिसरामध्ये सुरू आहे। त्या परिसरामध्ये संपूर्ण भिक्षुगण आमरण उपोषणावरती बसलेले आहेत की बोद्धगयाचा महाबोधी महाविहार जो आहे हा मुक्त करा। ज्या समितीमध्ये हिंदू अनैतिक समाजाचे लोक भरलेले आहेत त्यांचं वर्चस्व काढून तो बौद्ध विहार बुद्धांच्या स्वाधीन करावा या मागणीला घेऊन बोद्धगया महाबोधी महाविहार येथे भिक्षू आंदोलन करत आहेत, उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून नागपूरच्या संविधान चौकामध्ये आज इथं पाठिंबा नागपूरकरी लोक पाठिंबा दर्शवत आहेत। जाणून घेऊया की काय आहे त्यांचं म्हणणं। हॅलो, मी मल्लिका नारायणराव रामटेके, मी नागपूरलाच राहते, परंतु जे काही घडत आहे 12 दिवसापासून महाबोधी विहारामध्ये बुद्धगयाला आणि हे जे काही घडत आहे आणि त्या प्रित्यर्थ इथे जे लोक जमलेले आहेत आणि आपण त्यांच्याबद्दल बोलत आहोत हे ऐकायला मी आलेली आहे इथे। असं एवढ्या वर्षापासून सर्व जे काही घडत आहे ना आज त्या प्रतिकृती आता उमटत आहेत। खरोखरच लोक जागे होत आहेत आणि त्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे, हे खूप मोठी गोष्ट आहे आणि हे सर्व झालं पाहिजे। ज्याप्रमाणे सर्वच जण आपापल्या धर्माला आपला धम्म आहे, बुद्ध धम्म आपला आहे, पण इतर धर्म म्हणजे ख्रिश्चन मुस्लिम हे सर्व, तर हे जसे आपापल्या ख्रिश्चनमध्ये आपल्या इतर याच्यामध्ये जातात तसा आपला बुद्ध धम्म आहे आणि विहार आहे आणि ते अनंत काळापासून जिथे भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे हे सर्वांना माहिती आहे। इतर देशामध्ये सर्वांना माहिती आहे की ज्या भारतामध्ये भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याचे सर्व वाहवा करतात आणि आज तिथे तुम्ही म्हणता आमचा हा तिथे विष्णू आहे, हे आहे ते आहे, हे बरोबर नाही आहे। आता हे सर्व लोकांना कळत आहे। महाबोधी विहार आता मुक्त व्हायलाच पाहिजे। मी तर म्हणते आता सर्वांनी जागे होऊन जायला पाहिजे। मरतील आज दिवस कधीतरी मरण येणार आहे आणि तिथे जर मेलो तर चांगलीच गोष्ट आहे। याकरता मला असं ऐकून घ्यायसाठी मी आलेली आहे। धन्यवाद, थँक्यू सर। काय सांगाल तुम्ही महाबोधी विहार मुक्तीबद्दल जो आंदोलन चालू आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? महाबौद्ध विहार आंदोलन जो चल रहा है वो इसके पहले भी काफ़ी सालों से वो चल रहा है, लेकिन अभी इस बार जो आंदोलन है वो तो एकदम मुक्त होते ही रहेगा। क्योंकि क्या बोलते हैं विदेश से जो लोग आ रहे हैं वहाँ पे उपस्थित होने के लिए बैठ रहे, विदेश के कंट्री से जो लोग आ रहे हैं इस वजह से वहाँ पे ज़बरदस्त यानी लाखों लोग एकत्रित हो रहे हैं अभी, और उसके बाद में वो सरकार को मानना ही पड़ेगा क्योंकि आंदोलन हुए नहीं, लेकिन आपका ये आंदोलन जब तक विहार मुक्त नहीं होता तब तक चलना चाहिए। हाँ, जब तक कि ये विहार मुक्त आंदोलन चलते रहेगा और मुक्त होते ही रहेगा अभी, क्योंकि दूसरे कंट्री से भी लोग आ रहे हैं ना भाई, अपने इंडिया के नहीं है, विदेश से भी लोग आ रहे हैं, विदेश से भी भंते जी लोग आ रहे हैं, तो ये तो सरकार को मानना ही पड़ेगा। इस बार तो उसको झुकाना ही पड़ेगा, सरकार को मानना ही पड़ेगा। जय भीम। जी काय सांगा?
सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. मागील 12 तारखेपासनं आपल्या बुद्धगया इथे आकाश लामा यांच्या नेतृत्वात जे महाबोधी विहार मुक्त आंदोलनाची उपोषण चालू आहे, त्याला भारतीय बौद्ध महासभा, भारतीय समता सैनिक दल आणि इतर संघटना, बौद्ध संघटना, आंबेडकरी चळवळीचे सगळ्या संघटनांच्या समर्थनासाठी आज आम्ही इथे एक दिवसीय आंदोलन सुरू केलेलं आहे. आता हे बौद्ध महाबोधी विहार आंदोलन हे काही आता भारतापुरतं मर्यादित राहिलेलं नसून हे आंदोलन पूर्ण इंटरनॅशनल लेवलवर गेलेलं आहे. आणि इंटरनॅशनल लेवलचे जेवढे बुद्धिस्ट राष्ट्र आहेत, आकाश लामांनी त्यांना कन्सर्न करून पूर्ण बुद्धिस्ट कंट्रींना समन्वयात घेऊन हे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. त्याच आंदोलनाला आमचा सगळ्यांचा समर्थन आहे. आली वेळ तर आम्ही आता पुढच्या आता हे कुंभमेळा चालू असल्याकारणाने आम्हाला तिकीटं वगैरे काही मिळालं नाही. आम्ही पण तिथे आता पुढच्या महिन्यामध्ये आम्ही सहभाग देऊ, आपलं समर्थन देऊ. आणि महाबोधी विहार हे मुक्त होणार आहे. जोपर्यंत महाबोधी विहार मुक्त होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. धन्यवाद. काय सांगाल सर? महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त होणे ही काळाची गरज आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून हा लढा सुरू आहे. पण आंबेडकरी समाजाचं हे मोठं विफल आहे की जो समाज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी आणि संविधानाच्या विचारांनी पुढे आलेला आहे, पण एकमेकाच्या गटाच्या विभागांमुळं आणि एकमेकाच्या विचारांनी प्रभावित झालेले नाहीत. हेवे दावे असल्यामुळे ही चळवळ एकत्र येऊ शकत नाही. केवळ एकत्र इथं येऊन चालणार नाही, इथं धरणे येऊन चालणार नाही, तर या देशातल्या जेवढ्या संघटना असतील एकाच दिवशी या देशामध्ये सर्व बंदचं आवाहन करावं लागेल. इथल्या व्यवस्थेला तुम्ही जोपर्यंत चपराक देणार नाही तोपर्यंत महाबोधी विहार हे मुक्त होणार नाही. कारण हा प्रश्न अतिशय चिंतनाचा आहे. कारण या देशातली जी व्यवस्था म्हणतं की मुस्लिमांचं जर इथं कोणतं देवस्थान असेल तर मुस्लिमांचा ट्रस्टी तिथं असतं, ख्रिश्चनांचा ट्रस्टी तिथं असतो, वेगवेगळ्या धर्मांचे जे काही ट्रस्टी असतात त्यांचे ट्रस्टी असतात. पण या देशामध्ये बौद्धांचं जे ट्रस्टी आहे, बौद्धांचं जे विहार आहे त्याच्यामध्ये ब्राह्मणांचं काय स्थान असेल? ब्राह्मणांनी कशाला असायला पाहिजे? पण इथलं न्यायव्यवस्था आम्हाला म्हणतं की बुवा या देशामध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर सर्व गुण्यागोविंदान तुम्ही इथं राहिलं पाहिजे. पण आम्ही गुण्यागोविंदान राहत असताना सुद्धा आमचं बौद्ध विहार तुम्ही मुक्त करू देत नाही. हा फार मोठा विषमतावादी, फार मोठा एक अन्यायिक प्रश्न आमच्यासमोर उभा झालेला आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीनं, सर्व समाजातल्या चळवळीने एकत्र आलं पाहिजे. या देशामध्ये संघर्ष केला पाहिजे, तरच ते महाबोधी विहार मुक्त होईल. नमो बुद्धाय, जय भीम. मी फक्त एवढं सांगू शकते की ज्याप्रमाणे आता आपली जी पिढी आहे ते फक्त म्हणत असतात की पंढरपूरमधलं जे मंदिर आहे ते बुद्धाचं मंदिर आहे किंवा तिरुपती बालाजी जे मंदिर आहे ते आधी बुद्धाचं होतं, तर आपली येणारी पिढी ही नाही म्हणाली पाहिजे की हे बोद्धगयामधलं जे बुद्ध विहार आहे ते आधी आमचं होतं. याच्यासाठी जे आता आपण लढा देऊ आहे, जो आता आपण लढा देऊ आणि हे जर आपण जिंकू तर येणारी पिढीला हे म्हणायला अतिशय आनंद होईल की नाही, आम्ही लढा दिला होता. जे बुद्धाची मूर्ती होती, जे बोद्धगयामधलं जे बुद्ध विहार होतं ते आमचं आहे आणि आमचं राहणार. थँक्यू. मी सुनंदा वाघमारे इथे उपस्थित जे आहे आंदोलन त्या विषयावर सांगणार आहे की नेमकं आमच्याच समाजावर जो न्याय होत आहे तर ह्या सरकारने हा न्याय करू नये. आणि जे महाबोधी विहारासाठी जे कब्जा केलेला आहे तर तो कब्जा जवळपास बरेच दिवसापासून आंदोलन चालू आहे आणि अजूनपर्यंत त्याचा काही निर्णय लागलेला नाही. आणि समाजाला सारखं आंदोलन करावं लागत आहे, रस्त्यावर उतरावं लागत आहे. तर ही सरकारने आमच्या समाजावर जो न्याय होत आहे तो न्याय कमी करावा आणि तिथल्या भिक्षूंना काढून आमच्या बौद्ध भिक्षूंना तो बौद्ध विहार त्यांच्या हस्ते करावा, एवढंच माझी अपेक्षा आहे. नमो बुद्धाय, जय भीम. मी जयश्री गणवीर नागपूर आणि संविधान चौकातून बोलते आहे. मला आणि माझ्यासारख्या अनेक आंबेडकरवादी आणि बौद्ध समाजाला हमखास 100% वाटते की महाबोधी विहार हे बुद्धगया येथील असून हे ब्राह्मणमुक्त झालंच पाहिजे. कारण ऐतिहासिक वस्तूंवर
ब्राह्मण आपल्या आणि हिंदू धर्मावरील जे काही देवी देवता आहेत यांचं आडंबन लावून अवलंबन करून ते त्याच्यावर अतिक्रमण करण्याचा हा त्यांचा सदोदित प्रयत्न असतो, जो आम्हाला अजिबात आम्ही खपवून घेणार नाही. आणि तिथे केवळ आणि केवळ बुद्धांची जी ज्ञानप्राप्ती झालेली आहे तर त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्या जागेकडे त्या विहाराकडे बघण्यात यावं असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून हे गेल्या काही महिन्यापासून जे ब्राह्मणमुक्त महाबोधी विहारासाठी जे आंदोलन सुरू आहे, भिक्षू लोकांनी, आपल्या पूजनीय भिक्षू लोकांनी तिथे ते आंदोलन सुरू केलेलं आहे. बरेच नागपूरचे लोक तिथे जाऊन आलेले आहेत आणि त्या संदर्भातूनच आज येथे संविधान चौकात सुद्धा हा एक दिवसीय धरणा येथे धरण्याचं आयोजन केलेलं आहे. आणि या धरण्याला आणि नागपुरात होणाऱ्या विविध ठिकाणी किंवा जगात होणाऱ्या विविध ठिकाणी या संदर्भातून ब्राह्मणमुक्त महाबोधी विहार करण्यासाठी आमचं पूर्णपणे समर्थन राहील असं मला वाटते. थँक्यू. जय भीम. काय सांगाल? मला काही कल्पनाच नाही. मी आली समर्थन आहे महाबोधी. हो. ओके, चला. समर्थन आहे. अगदी बरोबर. समर्थन करायला महाबोधी विहार मुक्त व्हायला तुमचं समर्थन आहे? समर्थन आहे आणि मुक्त व्हायला पाहिजे. आणि मुक्त व्हायला पाहिजे. पण एक खंत अशी आहे की जोपर्यंत हा समाज राजकीय दृष्ट्या एक होत नाही आणि एकत्र येत नाही, हा पूर्ण समाज राजकीय दृष्ट्या विखुरलेला समाज आहे. मोठमोठ्या पार्ट्यामध्ये विलीन झालेले लोक आहेत. ह्या समाजातील लोकच नाटकी आहेत. इकडे दाखवतात एक, करतात एक. भंतेजी नकली सोडलेले आहेत. भंतेजी राहून त्या बुद्ध विहारामध्ये जी कमिटी आहे ते सगळे नकली भंतेजी भरलेले आहेत. ते भंतेजी बाहेर येऊन कसं काय आंदोलन करणार आहेत? कारण जागतिक लेवलवरचं जे महाबोधी विहार आहे, त्या जी बौद्ध राष्ट्र आहेत, या जगामधली जी बौद्ध राष्ट्र आहेत, त्या बौद्ध राष्ट्रामधून कितीतरी फंड त्या महाबोधी विहाराला येतो. तो सगळा फंड हिंदूच्या तिजोरीमध्ये जातो. परंतु आपला हा समाज, आपले नेते हे सगळे एकत्रित नसल्यामुळे फक्त माईकवर जाणे, बोलणे, जे मोठे पुढारी आहेत ते पुढारी सुद्धा विखुरलेले आहेत, ते एकमताचे नाही. त्यामुळे हा परंतु संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार आपण आपल्या शक्तीशिवाय आपण काही गोष्टी मिळवू शकत नाही. आणि म्हणून आताच भंतेजी बोलल्याप्रमाणे की बिहारची जनता स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात ताकदीनं उभी झाली पाहिजे. सोबतच महाराष्ट्रातून या आंदोलनाची सुरुवात मोठ्या प्रमाणात झाली होती. आम्हीही 2 टप्प्यामध्ये अनेक टप्पे जे भंतेजींनी, सुरेश ससाई यांनी राबवले त्या टप्प्यांमध्ये नागपुरातून गेलो होतो. ते आंदोलन उच्च कोटीला वरच्या स्तरावर पोहोचलं होतं. मधल्या काळात ते थंडावलं. आता पुन्हा भंतेजींच्या नेतृत्वात एक विशेष असं की भंतेजींच्या नेतृत्वात हे सुरू आहे, याचं आपण स्वागत करूया. स्वागत केलंच पाहिजे. आणि एक बौद्धांचं आंदोलन आहे आणि जगात अनेक बौद्ध देश आहेत. त्या बौद्ध देशांचाही पाठिंबा त्याला मिळेल, कारण लामाजी त्याचं नेतृत्व करत आहेत. आणि म्हणून आपण नागपुरातल्या मंडळींची सुद्धा ही मोठ्या प्रमाणात जबाबदारी आहे. विविध संघटनात, पक्षात जरी ही मंडळी असली तरी आपण फुले शाहू आंबेडकर आणि बुद्धाच्या विचारांची लोक आहोत. बुद्धाचा विचार हा मानवतावादी विचार आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीनं एक पुनीत झालेलं नागपूर शहर आहे. म्हणून नागपुरातल्या मंडळींची ही जास्त मोठी जबाबदारी आहे आणि ती आज या आंदोलनाला पाठिंबा देऊन ती आपण स्वीकारली आहे. मी एक लहानसा नागपुरातील बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता या नात्यानं आणि बौद्ध समाजातील एक अनुयायी या नात्यानं मी या आंदोलनात सोबत आहे. हे आंदोलन मग नागपुरातलं असो, दिल्लीतलं असो की बिहारच्या महाबोधी विहाराच्या त्या बुद्धगयेतील असो, त्या सर्वाला सोबत राहील अशी मी आपणास म्हणजे आश्वासन नाही म्हणता येईल. मी सर्व सोबत आहोत, कारण आश्वासन आपण देत नाही, आपण सहभागी होणारी मंडळी आहोत. कुछ किया, कुछ हुआ नहीं. ससाई जैसे व्यक्ति, जापान का व्यक्ति आंदोलन किया, उससे कुछ नहीं होगा. तो मुझे ये सोच है कि हम महाराष्ट्र के बौद्ध, जो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने धर्मांतर किया, वो जो बौद्ध है, अगर वो सामने आते हैं तो महाबोधि महाविहार निश्चित रूप से बौद्धों को मिलेगा, ऐसा मेरा विश्वास है. इसमें भारत के भिक्षु आना चाहिए,
इसमें भारत के बौद्ध आना चाहिए, सभी संगठन आना चाहिए और सभी संगठन ने बैठकर एक निर्णय लेना चाहिए, एक समिति स्थापित करना चाहिए और वो समिति के माध्यम से आंदोलन या न्यायपालिका इस पर चर्चा होनी चाहिए। ये सब्जेक्ट रखकर चर्चा होनी चाहिए और उस सब्जेक्ट के अनुसार बुद्ध गया महाबोधि विहार के लिए सभी लोगों ने सामने आना चाहिए, ऐसा मैं भाव प्रकट करता हूँ। और सभी चैनलों को, जो मीडिया वाले आज का ये धरना, एक दिवसीय धरना, सभी समिति के लोग आए, सभी समिति के लोग अपने भी विचार रखेंगे, सुझाव रखेंगे और ये आंदोलन तेज होना चाहिए, पूरे नागपुर में फैलना चाहिए, पूरे नागपुर में नहीं तो पूरे महाराष्ट्र में फैलना चाहिए और लाखों के तादाद में आकाश लामा को सपोर्ट करने के लिए बौद्ध गया में आना चाहिए। जो हमारे भंते जी बैठे हुए, वो भंते जी वहां पर आकाश लामा को सपोर्ट करने के लिए आना चाहिए, मेरा ऐसा सुझाव है। धन्यवाद आप सभी का। मैं कि वहाँ जाकर एजुकेशन करने के सिवा न्यायपालिका ने आज तक हमें कुछ न्याय नहीं दिया और एक्सपेक्टेड भी नहीं है, एक्सपेक्टेड भी नहीं है। गणवीर साहेब काउंटर रोक करा, विनंती करें अविनाश जी कडाने, आइए सर्वांना विशेष विनंती आहे, कमीत कमी 15 मिनिटं ते 10 मिनिटाच्या वेळात बोलायचं आहे, वक्ते भरपूर आहे, वेळ कमी आहे याचंही भान ठेवावं ही सर्वांना विनंती। अविनाश, आज आपण इथे महाबोधी विहार मुक्ती आंदोलन जे बौद्ध गयाला आहे, आपल्या सगळ्या बौद्धांचे जे एक श्रद्धास्थान आहे, आपली आस्था आहे आणि ते मुक्त होण्याकरता आपण जे अशोक लामाजींनी बौद्ध गयामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे त्याच्यात सगळ्यांनी निष्ठेने सहकार्य करावं, त्याच्यात सामील व्हावं, हा या मागचा उद्देश आहे। आता भंतेजींनी जे सांगितलेलं आहे ते खरं आहे की 1891 मध्ये अनागिक धमापालांनी कलकत्त्यावरून येऊन इथे भरपूर काम केलं, तेव्हापासूनच ते त्या पंड्यांच्या हातात आहे। त्यांनी खूप प्रयत्न केलं, जेलमध्ये गेले, मार खाल्ला, त्यांनी लाठ्या खाल्ल्या, खूप काही त्यांनी केलं, पण त्यांना पाहिजे तेवढं यश आलं नाही, काही प्रमाणात यश आलं। लेकिन बीच में कुछ वीडियोज ऐसे आए, उन वीडियो के चलते हमने, हमारे साथ जो महिलाएं थी उनके कारण हम नहीं जा पाए, लेकिन आने वाली 3 तारीख को समता सैनिक दल के पूरे कार्यकर्ता और हम यहाँ से निकलने वाले हैं। रही बात बिहार की और बिहार के महाबोधि की, मैं वो बात तो बताना नहीं चाहता, माफ़ करें मुझे उपस्थित भंतेगण, कि आरएसएस के कुछ छोड़े हुए, काशाय वस्त्र में छोड़े हुए उनके अपने भंते हैं जो वहाँ पर बैठते हैं। 4 बार पिछले साल और इस साल 4 बार मीटिंग हुई, मैं स्वतः उस मीटिंग में उपस्थित था, लेकिन वर्तमान में वहाँ रहने वाले कोई भंते नहीं आए थे। पूरे बिहार के अगर अलग अलग जिले से लोग आए थे, वो भंते लोग आए थे, लेकिन वहाँ पर रहने वाले भंते से जब पूछा गया तो बोले हमको क्या करना है। वहाँ के भंतों की अगर बात करें तो रोज सुबह अगर आप बुद्ध गया जाते हैं तो एक बार टटोलिए, जाकर देखिए कि वहाँ के जो भंते हैं सुबह महाबोधि के चारों बाजू में छोटा सा कपड़ा डालते हैं, बुद्ध की मूर्ति रखती है, आंखें बंद करते हैं, थोड़े से पैसे डालते हैं और बैठे हैं, पुट पुट करते हैं, और वो जो कमाई का साधन है उनका, रोज की कमाई करते हैं वहां पर। वो भंते लोग नहीं आते कभी बाहर। आकाश लामा और पूरी टीम, भंते प्रज्ञानंद से लेकर आकाश लामा की पूरी टीम बाहर बैठी है, लेकिन अंदर में बैठने वाला कोई भंते वहां पर नहीं आ रहा है। उनकी अपनी रोजी रोटी 5,000 रुपये महीने का किराया देकर अगर कोई भंते वहां पर रहता है तो उसकी कमाई कहाँ से आ रही भाई इतनी। वो बुद्ध विहार के बाजू में बैठकर डॉलर मिलता है, पाउंड मिलता है, पैसा मिलता है, उसके सहारे वो अपनी जिंदगी चला रहा है। जबकि बात ये होनी चाहिए कि समाज के अंदर जाकर बात करें, बुद्ध की बात करें, आंदोलन की बात करें। वो आंदोलन की बात करता नहीं है वहाँ का बनते। और हम जैसे लोग अगर हम लड़ने के लिए आगे आ रहे, थैंक यू गणवीर दादा का कि उन्होंने आज यहाँ पर ये प्रोग्राम लिए। अभी कल ही मेरे ख्याल से चंद्रमोदी पाटिल जी और शंकर दादा लौटे हैं वहाँ से। हम लोगों की टिकटें तैयार थी, सब कुछ तैयार था, लेकिन हम नहीं जा पाए। वहाँ पर रहने वाले भंते लोग जो है, जो बिहार के अंदर बैठते हैं, बाहर के अनशन के मंडप में नहीं आते, उनकी वो ज़रूरत है कि बाहर आए और बैठे।
सक्षम भारत टीव्हीचे व्हिडिओ नियमित पाहण्याकरता सक्षम भारत टीव्हीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्याकडे काही बातमी असेल, आपलं म्हणणं आमच्या चॅनलच्या माध्यमातून मांडायचं असेल तर आपली बातमी आम्हाला पाठवा. आम्ही आमची बातमी दाखवू, स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.